जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे श्रुती स्मृती पुराणम आलयं करुणालयं. नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं वादरायण. सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः. सदाशिवसमारंभा शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे गुरुपरम्पराम्. शुकासारिके पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य प्रल्हाद महाराज, डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. आत्माराम श्रवणासाठी जमलेल्या तुम्हा सर्व साधकांना वंदन करते. आज आत्माराम भाग 10 समास 2 माया निरूपण. माया निरूपण या दुसऱ्या समासाला मागच्या प्रवचनातच आपण सुरुवात केली. मागच्या प्रवचनामध्ये 1 ते 5 ओव्यांचा विचार केला होता. पहिल्या ओवीतच समर्थांनी श्रीगुरूंची स्तुती करून समासाला सुरुवात केली होती. त्यानंतर आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या या मायेचा विचार करून ही माया या ब्रह्मांडाची रचना कशी करते आणि संपूर्ण सृष्टीची निर्मिती तिची असली तरी ती कशी ढिसाळ आहे म्हणजे मिथ्या आहे याचा विचार केला. मायेचे मिथ्यत्व लक्षात घेण्यासाठी श्री गुरूंची मात्र कृपा हवी. त्यांच्या कृपेनेच आनंदाचा अनुभव येतो हे शिष्याला ठाऊक आहे. म्हणून शिष्य नाशिवंत म्या काय टाकावे असे आता श्रीगुरूंना विचारणार आहेत. ह्या विचारण्याबरोबरच श्रीगुरूंना जशी आत्मस्थिती प्राप्त झाली आहे तशी मला पण त्यांनी प्राप्त करून द्यावी अशी अपेक्षाही शिष्य व्यक्त करणार आहे. तेव्हा गुरूंच्याही शिष्याची ही खरी तळमळ, त्याचा अधिकार, त्या शिष्याचा प्रामाणिकपणा, निष्ठा लक्षात आली होती. म्हणून सद्गुरू आता शिष्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. ते अत्यंत एकाग्र चित्ताने शिष्यास ऐकण्यास ते उपदेश सांगतात. एकाग्र चित्त होण्यासाठी मन स्थिर हवे, एकाग्र तरच ते एकाग्र होते. मन जर इकडे तिकडे सतत भरकटत असेल तर भरकटलेले मन पाहिजे तसे श्रवण करू शकत नाही. म्हणून मग ते योग्य विचारही करू शकत नाही. म्हणून शिष्याला श्रीगुरू सांगतात की आता मी जे काही तुला सांगणार आहे ते श्रवण करताना तुझे मन पूर्णपणे त्या श्रवणात असू दे, म्हणजे तुझ्या मनात कुठलेच संशय विकल्प राहणार नाहीत. श्रीराम समर्थ. श्रीराम. आता 5व्या ओवीमध्ये समर्थ काय म्हणतात हे पाहू. शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली. येथे वृत्ती चंचल केली, तरी बुडशी संदेह सागरी. श्रीराम. की पहिल्या या 6व्या ओवीत शिष्याला ते सांगतात की शिष्या बहुमन घाली. आपल्याला माहिती आहे की मन हे अत्यंत चंचल आहे. समर्थांनी स्वतः 205 श्लोक या मनावर लिहिले आहेत. कारण हे मन ताब्यात येणे फार अवघड आहे. कारण हे
अत्यंत चपळ चंचल आहे, ते कधीच एका ठिकाणी स्थिर राहत नाही. म्हणून याही ओवीमध्ये शिष्याला श्रीगुरु सांगतात की शिष्या बहुमन घाले. कारण हे मन कधीच लवकर स्थिर होत नाही, याचा आपल्यालाही नित्य अनुभव येत असतो. संध्याकाळच्या वेळी बहुतेक स्त्रिया टी व्ही समोर बसलेल्या असतात, म्हणजे सिरियल पाहायला बसलेल्या असतात. तर मग ते टी व्ही बघत असताना त्या कधी तिथे भाजी निवडतात, काही दळण टिपण असं काहीतरी काम सतत करत असतात. आणि हे काम करत असतानाच त्या टी व्हीही बघत असतात. तशीच मी एक दिवस भाजी निवडता निवडता टी व्हीवर पाहत होते. टी व्हीवर मॅच सुरू होती. पण ती मॅच बघता बघता आणि भाजी निवडताना माझं मन अचानक दुसरीकडे गेले आणि ते मन दुसरा विचार करायला लागले. तितक्यात ऑफिसमधून माझा मुलगा आला आणि आल्याबरोबर टी व्हीवर मॅच सुरू आहे बघितल्यावर त्यांनी म्हटलं, आई स्कोर काय झाला? मी म्हटलं, मला माहीत नाही. मुलगा म्हणाला, तिथं टी व्ही सुरू आहे, टी व्हीचा आवाज इतका मोठा आहे, तरी तुला स्कोर कसं काय माहिती नाही? मी म्हणाले की अरे टी व्ही सुरू आहे, आवाज पण मोठा आहे, पण माझं मन दुसरीकडे विचार करत असल्यामुळे ते व्यग्र होतं. म्हणून मला टी व्ही चालू असूनही, आवाज मोठा असूनही मला काय स्कोर झाला हे ऐकायला आले नव्हते. याचाच अर्थ काय की कानावर शब्द पडले, पण मन जर दुसरीकडे भरकटत असेल तर ते ऐकू येत नाही. म्हणजे श्रवणाबरोबरच मनालाही तेथे राहणे आवश्यक असते. मनही त्या श्रवणात असावे लागते, तरच ते खरे श्रवण होते. अन्यथा योग्य श्रवण होत नाही. हा देखील गुरुशिष्य संवाद आहे. मग यात सुद्धा शिष्याला अतिशय सावध असावे लागते. म्हणून समर्थांनी दासबोधात सांगितले की एकांती नाजूक कारभार, तेथे असावे खबरदार, तयाच्या कोटी गुणे विचार अध्यात्मग्रंथी. की श्रीगुरूंचे सांगणे ऐकत असताना शिष्याने अत्यंत एकाग्र चित्ताने त्याचे श्रवण करावे. एकांताचा भंग झाला असता श्रवण जसे व्हावयास हवे तसे होत नाही, आणि श्रवण योग्य नसेल तर बुद्धीचा निश्चय होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपणा आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण, तत्परायण अहर्निशी. की आत्म्यासंबंधी यथार्थ श्रवण केले की बुद्धीचा निश्चय होतो, व बुद्धीचा एकदा निश्चय झाला की ब्रह्मानुभव सहज येतो. असा एकदा अनुभव आला की तो अनुभव सतत टिकून राहावा म्हणून अखंड जागरूक असावे. असे जागरूक नसले तर मग आत्म्याविषयी बोललेले लक्षात येत नाही, त्याच्याविषयी काही कळत नाही. मग आत्मा हे एक गौड बंगाल आहे असे वाटते. मग ब्रह्मस्वरूपाविषयी निश्चय होत नाही व केवळ मनात अनेक शंका तशाच राहतात. अशा शंका संशयात संपूर्ण आयुष्य निघून जाते. म्हणून इथे शिष्याला ते सांगतात की शिष्या बहुमन घाली, आता बाष्कळता राहिली, येथे वृत्ती चंचल केली तरी बुडशी संदेह सागरी. इथं जर तुझं मन म्हणजे तुझ्या वृत्ती जर चंचल झाला तर तू या भवसागरात बुडून जाशील यात शंकाच नाही. त्यासाठी त्यांनी सुंदर दृष्टांत पुढच्या 2 ओव्यांमध्ये दिले आहे. अग्नी संगे लोहे पिटे, तेने तयाचा मळ तुटे, मग परियेसी जगडता पालटे, लोखंडपण तयाचे श्रीराम. त्याचा मळ झडेना आणि अभ्यंतर कळेना, तरी ते सहसा पालटेना, मृतिका रूपे श्रीराम. येथे समर्थांनी शिष्याला लोखंड परिसाचा दृष्टांत देऊन अज्ञान दूर झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही असे सांगितले. गंजलेले लोखंड शुद्ध करण्यासाठी त्याला आधी लाल होईपर्यंत तापवून त्यावर घण घालावे लागतात, तेव्हा ते लोखंड शुद्ध होते. आणि असे शुद्ध लोखंडाला
शुद्ध झालेल्या लोखंडाला परिसाचा स्पर्श होताच त्याचे सोने होते. म्हणजेच त्या लोखंडाला आधी अग्निदिव्य करावे लागते, तेव्हाच लोखंड शुद्ध होते. लोखंडावरील गंज म्हणजे मळ जेव्हा तो निघून जातो तेव्हाच त्याचे सोन्यात रूपांतर होते. पण त्यांचा गंज मळ निघून गेला नाही तर ते शुद्ध होत नाही व त्याचे सोने होत नाही. अगदी तसेच आहे की आपल्याही मूळ स्वरूपावर पंचकोश किंवा 4 देहांचे आवरण आहे. आपणच चुकीच्या कल्पनांना सत्य समजून 4 देह म्हणजे मी असे समजतो. म्हणजे आत्मस्वरूपावर जणू गंज चढतो. म्हणजे मुळात माझे स्वरूप व्यापक सच्चिदानंद असतानाही त्याला आत्मज्ञानाने मी शरीरा एवढे मर्यादित, मरणारे, सीमित व सतत सुखरूप असतानाही दुःखी असणारा असे समजतो. त्यासाठी साधकाने साधन चतुष्ट होऊन आपली साधना योग्य दिशेने करून त्या साधनेने तप्त होऊन त्यावरील जो अज्ञानाचा गंज आहे तो श्रीगुरु कृपेने नाहीसा करावा. तेव्हा सद्य परिस्थितीत जो अज्ञानाने भ्रमात अडकलेला आहे, अज्ञानाचे आवरण ज्याच्यावर पडलेले आहे, त्या भ्रमातून तो दूर होऊन त्याला मूळ स्वरूपाचे ज्ञान होईल. समर्थांनी या ओवीत तेच सांगतात आहे की जीव हा लोखंड आहे व अज्ञान हा त्यावरील मळ आहे. त्यासाठी विवेक वैराग्याच्या धगधगीत आगीत जीवाभोवती असणारे दोष वितळून जातात व जीव शुद्ध स्वरूपात प्रगट होतो. त्या जीवाला सद्गुरू रूपी परिस्पर्श झाला असता त्या जीवाचे सोने होते. परंतु विवेक वैराग्याची आग पेटलेली नसेल तर मात्र सोने काही होणार नाही व त्याचे जीवन मातीमोल ठरेल. म्हणूनच समर्थ पुढच्या ओवीत सांगतात, म्हणूनी नाशिवंत तितुका मळ, तुवा त्यजावा अमंगळ, तो गेलिया तूच केवळ, आहेस बापा श्रीराम. की देहात्म बुद्धीमुळे जे दृश्य स्वरूप आहे ते तुला सत्य वाटते, पण ते सर्व नाशिवंत असून अमंगळ आहे. त्याचा तू त्याग कर. म्हणजे तुला नित्यप्राप्त अशा स्वरूपाची जणू फेरप्राप्ती होईल. नित्यप्राप्त आहे म्हणजे ते कधी नाही असे होतच नाही. आणि आपले स्वरूप नित्यप्राप्त आहे म्हणजे त्या नित्यप्राप्त स्वरूपाची जणू काही तुला फेरप्राप्ती होईल. कारण ते आपल्याजवळ आहेच, पण आपल्यालाच त्याचं विस्मरण झालं आहे की ते आपल्याजवळ नाही. म्हणून इथे म्हटले आहे की नित्यप्राप्त अशा स्वरूपाची जणू फेरप्राप्ती होईल. सद्य परिस्थितीतही देहतादात्म्याचा मळ, ममत्वाचा मळ, कर्तृत्व भोक्तृत्वाचा मळ आहे. त्या देह, मन व जग यांच्या भोवती जीवन सतत व्यापून गेल्याने आत्मस्वरूपाचा अनुभव तुमच्या आमच्यांना येत नाही. म्हणून शिष्याला ते सांगतात आहे की तू यापासून दूर हो, तरच तुला आत्मज्ञानाचा अनुभव येईल. तुमच्या आमच्यावरही अनेक जन्मापासून मी देह आहे, जग सत्य आहे, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती यात आपण अडकलेले आहोत. मी शरीर आहे आणि शरीर म्हणजे मी अशी जी अनंत जन्माची नीरगाठ किंवा त्याला आपण ग्रंथी म्हणूयात, ग्रंथी आपल्यावर बसली आहे. त्यातून सुटका आपल्याला करून घ्यावी लागेल. मग ही सुटका कशी करून घ्यायची? एक वेळ सुंभाच्या दोरीची निर्गाठ सुटेल, पण रेशमाच्या दोरीची निर्गाठ दोन्ही बाजूंनी कापल्याशिवाय सुटत नाही. अशा या ग्रंथीचा भेद करावा असं वेदांतशास्त्र, उपनिषदे आपल्याला सांगत आहेत. या भ्रमाच्या गाठीमधून बांधल्या गेलेल्या जीवाची सुटका करणं याला मोक्ष म्हणतात. जीव स्वतःला देह समजतो. ही सर्वात मोठी गाठ आपल्या ठिकाणी आहे. शास्त्रात देह 4 प्रकारचे सांगितले आहे: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. हे 4ही देह म्हणजे मी आहे असे वाटणे याला भ्रम, ग्रंथी, गाठ म्हणतात. यातून जर आपल्याला सुटायचे असेल तर त्याला एकच उपाय आहे, म्हणजे त्यासाठी स्वतःला अलगद बाजूला काढून
यातून आपल्याला सुटावे लागेल, तरच आपण मोक्षापर्यंत पोहोचणार आहोत. मग त्यासाठी विचार हेच एकमेव साधन आहे. हा विचार मग देहाच्या बाबतीत कसा करायचा? तर आपल्या डोळ्यांना आरशात जे अस्थिमासाचे शरीर दिसते त्याला स्थूल देह म्हणतात. या देहाचा विचार करताना सतत एक विचार पक्का लक्षात ठेवायला हवा की जे माझे असते ते मी नसते. असा एक नियम आहे. ज्याला मी माझे म्हणते ते सर्व नाशवंत आहे. त्या नाशिवंत गोष्टीचे आवरण विचारांनी दूर केले की जे उरते ते केवळ आपले खरे स्वरूप आहे. जेव्हा मी व्यवहारात माझे वडील, माझी आई, माझी मैत्रीण, माझा बंगला, माझा मोबाईल, माझे पुस्तक, माझी साडी, माझी गाडी असे सतत म्हणत असतो, तेव्हा या सर्वांपेक्षा मी वेगळी आहे म्हणून त्यांना मी माझे म्हणते आहे. याशिवाय जेव्हा एखाद्या दिवशी मी उंच टेकडीवर फिरायला जाते किंवा एखादा गड चढून आपण उंचावर जातो तेव्हा आपल्याला खूप पाय दुखायला लागतात. कधीकधी डोकं दुखते, अंग ठणकायला लागतं. तेव्हाही आपण काय म्हणतो की माझे पाय खूप दुखतात, माझे डोके दुखते आहे, माझे अंग ठणकते आहे. याचाच अर्थ काय आहे की ज्याला मी माझे माझे म्हणते त्यापेक्षा मी वेगळी आहे, की जे आपल्याहून वेगळे असते त्याच्याशी ना मी आपण बोलू शकतो. जे आपल्याहून वेगळे असते त्याच्याशी आपल्याला बोलता येते. मी सध्या तुमच्याशी बोलते आहे व तुम्ही माझे ऐकत आहात, कारण आपण शरीराने एकमेकांपासून वेगळे आहोत. त्यामुळे मी जे सांगते तुम्ही ऐकू शकता आहे. असेच जर शरीरालाही आपण माझे शरीर जेव्हा म्हणतो ना तेव्हा त्या शरीराशी मला नक्कीच बोलता येते. समजा एखाद्या दिवशी माझे खूप डोके दुखत असेल, अंग ठणकत आहे, पाय दुखत आहे, तेव्हा आपण शरीराशी बोलायला हवे की आपल्या शरीराला आपण सांगायला हवे देहाशी आपल्याला कसं बोलायचं आहे. मग तर मी डोक्याला सांगेल की तुझं डोके दुखते आहे ना, तर मी तुला बाम लावते, गोळी देते. तुझे पाय दुखतात आहे ना, तर गरम पायांनी तुला शेक देते, वेगवेगळे औषधं देते. पण असे सगळे उपाय करून रात्रभर मी तुला म्हणजे त्या देहाला मी विश्रांती पण देणार आहे. पण देहाला सांगायचे की उद्या सकाळपर्यंत तुला बरे वाटले पाहिजे, कारण उद्या तुला भरपूर काम आहे. घरी उपासना आहे, त्याची तयारी करायची आहे. पाहुणे येणार आहे तेव्हा त्याची पण तयारी करायची आहे. तेव्हा तुला उद्या पूर्णपणे बरे वाटायलाच हवे. असे शरीराशी बोलता आले तर देह तादात्म्याच्या ग्रंथीतून सुटका व्हायला सुरुवात होते. जेव्हा हे शरीर म्हणजे मी नाही, शरीर माझ्याहून वेगळे आहे, हे एकदा मी पक्के लक्षात घेतले की त्या शरीराशी मग बोलणे सोपे होते व मग त्या स्थूल देहाशी जे आतापर्यंत माझे तादात्म्य होते ते कमी होत जाते. शरीराच्या कैदेतून सुटका होते, यालाच तर मोक्ष म्हणतात. म्हणजे जे स्थूल देहाचे आहे अगदी तसेच सूक्ष्म शरीराच्या बाबतीतही आपण विचार करायला हवा. मग सूक्ष्म देह म्हणजे काय? तर 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, पंचप्राण, पंचविषय व अंतःकरण मिळून सूक्ष्म देह तयार होतो. त्यातील आपण अंतःकरणाचा विचार करूयात. अंतःकरण म्हटले की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार आला. मग येथेही आपल्याला शरीराशी कसे बोलायचे आहे? तर येथेही आपल्याला समजा माझ्या मनाशी बोलायचे आहे. जेव्हा मी म्हणते की मी माझं काम अत्यंत मनापासून करते, माझं काम मी मन लावून करते आहे, मी मन लावायचं काम करते, याचा अर्थ लावलं जातं ते लावणाऱ्यापासून वेगळं असलं पाहिजे. याचा अर्थ मी मन नाही. मग आपल्यापेक्षा जे वेगळं असतं त्याच्याशी आपण बोलू शकतो. मग मी मन नाही तर मला माझ्या मनाशी बोलता आले पाहिजे. मी मनापासून वेगळे आहे हे एकदा लक्षात आले की मनापासून आपली सुटका होते. एकदा मी मन नाही असा विचार पक्का केला तर कोणी आपल्याला टोचून बोलले, अपशब्द उच्चारले
तरीही वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही. तसेच कोणी स्तुती केली, कौतुक केले तरी आनंदाने हुरळून जाण्याचे कारणच नाही. फार अवघड आहे नाही ही गोष्ट. पण आपल्याला तर कोणी एवढंसं बोललेलं सुद्धा सहन होत नाही आणि स्तुती केल्यावर तर आपण हुरळूनच जातो. म्हणून हे फार अवघड आहे. पण सतत मी मन नाही असा विचार जर सातत्याने केला असता, हळूहळू लक्षात येते की समोरची व्यक्ती जे काही बोलते आहे ते चांगले असो अथवा वाईट असो, ते मनाला म्हटले आहे. मी म्हणजे मन नाही. मग त्या बोलण्याचा परिणाम माझ्यावर होतो आहे तो व्हायलाच नको. समोरच्याच्या बोलण्याने सुखी वा दुःखी होणे न होणे सर्वस्वी माझ्या हातात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादान भजावे, लाभालाभ न धरावे मना माझी. सुखाचे संतोषात रूपांतर होऊ देऊ नये, तर दुःखाचे विषादात रूपांतर होऊ देऊ नका. मनामध्ये जसा सुखाचा तरंग उठणार आहे तसाच दुःखाचाही तरंग उठणार आहे. पण त्या तरंगाचे लाटेत रूपांतर होऊ न देण्याचे काम आपल्याला जमायलाच हवे. जसे मन म्हणजे मी नाही असा आपण विचार केला, तसाच बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांचाही विचार करावा. जेव्हा परीक्षेच्या वेळी गणिताचे एखादे सूत्र आपल्याला आठवत नाही, तेव्हा आपण म्हणतो की माझ्या बुद्धीने ऐनवेळी मला धोका दिला, मला सूत्र आठवले नाही. आज माझे चित्त ठिकाण्यावर नाही म्हणजे मी चित्त नाही. माझे प्राण कंठाशी आले. या सगळीकडे आपण माझी बुद्धी, माझे चित्त, माझे प्राण म्हणतो. मग ज्याला मी माझे म्हणते ते मी नाही असा चारही देहाच्या बाबतीत सतत विचार करावयास हवा. तरच देह तादात्म्यातून सुटका होऊ शकते. त्यासाठी मात्र सतत शास्त्र अभ्यास, संत श्री गुरु जे सांगतात त्या विचारांवर आरूढ होऊन प्रत्येक प्रसंगाच्या वेळी मला हे सगळ्या जसा विचार करतो तो विचार आठवला पाहिजे. त्यासाठी अखंड स्मरण अनुसंधान असावे लागते. असे अनुसंधान सतत असेल तरच देह तादात्म्य, ममत्व व कर्तृत्व भोक्तृत्वाचा हा जो मळ आहे हा मळ निघून जातो. म्हणजेच मग मी अमंगळाचा तू त्याग, शिष्याला श्रीगुरु सांगतात की अशा अमंगळाचा तू त्याग केला असता तुला नित्य प्राप्त अशा स्वरूपाची जणू फेरप्राप्ती होईल. त्यासाठी तू नाशिवंत अशी जी माया आहे न तिला जाण. तरी नाशिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया, ते मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो श्रीराम. म्हणून जे जे नाशिवंत आहे ती सर्व माया आहे. त्या मायेचा लय होतो. शरीर, मन आणि जग हे सर्व नाशिवंत असल्याने ते सर्व माईक आहे. म्हणून या देह मनाबरोबर या जगतात तू जो रमला आहेस ना, ते रमणे तू सोडून दे. त्या रमण्यामध्ये तू व्यर्थ वेळ घालवू नकोस आणि तू हा वेळ घालवणे सोडून दे. कारण जे माईक असते त्याचा लय होतो. शास्त्रीय भाषेत ज्याला अहम, मम आणि इदम जे आहे ते नाशिवंत आहे असं सांगितले जाते. अहम म्हणजे देह, ज्याला आपण शरीर म्हणतो. हा देह, अहंकार आणि जीव या सर्वांचा नाश मृत्यूनंतर होतो. तर मम म्हणजे ज्याला आपण माझे माझे म्हणतो. त्या सर्व बाह्य जगतातील गोष्टी आहेत. त्या सर्व बाह्य जगतातील गोष्टींना माझे माझे म्हणून त्यात आसक्त होतो व गुंतून पडतो. त्या सर्व गोष्टीही अहम म्हणजे या शरीराबरोबर त्याही नाश पावतात. आणि इदम म्हणजे ममच्या कक्षेबाहेरील जो सगळा पसारा आहे त्याला इदम म्हणतात. हा पसाराही अनित्य आहे म्हणजे नाशिवंत आहे. म्हणून अहम, मम आणि इदम जे आहे ती सर्व माया आहे. ती माया विलयाला जाते. ही माया नाशवंत आहे. आपण सतत नाशवंताची व्याख्या पाहत आलो आहोत की जे माझं आहे ते मी नाही. जे माझं असतं ते सर्व नाशवंत आहे. म्हणून जे जे नाशवंत आहे तो सगळा खोटा तोतया मी आहे. आतापर्यंत तू त्या मीलाच
खरे समजत होता. पण जे खरे आहे ना, तो मी अविनाशी आहे आणि तोच फक्त सत्य आहे. म्हणून तू खऱ्या तोतया मीला सोडून खऱ्या मीचा स्वीकार कर. या खोट्या नाशिवंत मीने खऱ्या अविनाशी सत्य असणाऱ्या तत्वाला जे झाकून टाकले आहे ना, तेव्हा त्या तोतया मीचे आवरण जे आहे त्या मीला तू आता हकलून दे आणि खरा जो मी आहे ना, त्याचा अनुभव तू घे. हा अनुभव घेणे यालाच तर परमार्थ म्हणतात ना. हा परमार्थ साधण्यासाठी तर साधना करावयाची असते. म्हणून तू आता साधना कर. मी तुला या मायेचा संपूर्ण विस्तार सांगतो आणि हा विस्तार सांगितल्यानंतर तू ते चांगलं श्रवण कर आणि नंतर तू त्या मायेतून स्वतःला बाजूला कर. तेव्हा या मायेचा प्रचंड विस्तार असल्या कारणाने तू त्या मायेत इतका गुरफटलेला आहे की त्यातून तुला बाहेर पडणे कठीण होऊन बसले आहे. म्हणून इथे श्री गुरूंना शिष्य हा अत्यंत लाडका आहे. म्हणून श्री गुरु त्याला सांगतात आहे की त्या मायेचा तू त्याग कर. तरी ना शिवंत ते तू जाण माया, माईक जाये विलया. त्या मायेचा विस्तार प्राण सखया ऐक सांगतो. की श्री गुरूंचा शिष्य लाडका असल्यामुळे त्याला त्यांनी इथे प्राणसखया म्हटले आहे. की अशा प्राणसखया या शिष्याला की तुला मी आता संपूर्ण या मायेचा विस्तार सांगणार आहे. शिष्याबद्दल अत्यंत तळमळ श्रीगुरूंना आहे. त्याच्या उद्धाराची तळमळ आहे. म्हणून ते त्याला सांगतात आहे की कठीण अशा या मायेच्या तावडीतून तुझी सुटका होण्यासाठी मी तुला आता हा माईक पसारा, हा विस्तार कसा आहे हे तुला एकदा मी समजून सांगतो आणि ते तू आता मनापासून ऐक. हा मायेचा विस्ताराचा विचार मात्र आपण पुढच्या निरूपणात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.